सध्या पुण्यातल्या मुळशीमधील वैष्णवी हगवणे हे मृत्यू प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजतंय। खरं तर आता या हगवणे कुटुंबातील सर्व सदस्य जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। मात्र हे प्रकरण जिथून सुरू झालं तिथं मी आत्ता आलेलो आहे। हेच ते हगवणे कुटुंबाचं घर आहे जिथे खरं तर संपूर्ण हगवणे कुटुंब हे राहत होतं। सध्या पाहिलं तर या घराला आपल्याला लॉक असलेलं पाहायला मिळतं। हे घर जे आहे ते लॉक केलेलं आहे, दार लॉक केलेलं आहे। मात्र या घराचे जे केअरटेकर आहेत ते मात्र मागे कुठेतरी आहेत। ते पण घर सध्या लॉक आहे, मात्र ते घराच्या आतमध्ये आहेत। मात्र जे प्रकरण जिथं वैष्णवीने आत्महत्या केली, खरं तर हेच ते घर आहे हगवणे कुटुंबाचं। याच ठिकाणी शशांक हगवणे आणि वैष्णवीचं संपूर्ण जे हगवणे कुटुंब आहे ते याच ठिकाणी राहत होतं। खरं तर हगवणे कुटुंबातली तिघंजण म्हणजे वैष्णवी हगवणे हिचा पती, त्यानंतर सासू आणि नणंद यांना आधीच अटक करण्यात आलेलं होतं। मात्र राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे फरार होते। त्यांना आज सकाळीच पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना 28 मेपर्यंत पोलीस कस्टडीची देण्यात आलेली आहे। मात्र हे सगळं प्रकरण ज्या घरापासून सुरू झालं त्या घराच्या जवळ मी आत्ता आलेलो आहे। हे खरं तर आता पाहतोय ते हेच ते पार्किंग आहे जिथं खरं तर हुंड्यात दिलेली जी फॉर्च्युनर कार आहे ती याच ठिकाणी पार्क असायची आणि त्याला लागूनच हे वैष्णवीचं बैठकघर आहे। त्या घरात वैष्णवीने फाशी घेतलेली होती आणि या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी हगवणे कुटुंबाचा हा गोठा या ठिकाणी पाहायला मिळतोय। सध्या या ठिकाणच्या गायी आणि म्हशी नाही आहेत, मात्र या ठिकाणी ते गायी आणि म्हशी पाळत होते। पुढं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक तबेला पाहायला मिळतो, त्यामध्ये हगवणे कुटुंबाने पाळलेला एक घोडासुद्धा आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। हा राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांचा हा घोडा असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जर पाहिलं तर हे त्यांच्या हगवणे कुटुंबाचं केअरटेकरचं घर आहे जे सध्या हे सर्व घर पाहत आहेत। आता हगवणे कुटुंबातलं कुठलाच व्यक्ती या ठिकाणी नसल्यामुळे सर्व जबाबदारी जी आहे ती या ठिकाणी असणाऱ्या केअरटेकर आहेत ते पाहत आहेत। खरं तर ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी साधारणतः 1-1:30च्या दरम्यान वैष्णवीला शशांक हगवणे आणि तिचे सासरे राजेंद्र हगवणे यांनी मारहाण केली होती। त्यानंतर ते आपल्या एका खाजगी लग्न कार्यासाठी ते बाहेर निघून गेले होते। त्यानंतर खरं तर हा सर्व घटनाक्रम जो आहे तो या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला आहे। ते CCTV कॅमेरेसुद्धा मी तुम्हाला दाखवतोय। या ठिकाणी पाहिलं तर ह्या नारळाच्या झाडावर आपल्याला एक CCTV कॅमेरा पाहायला मिळतो। हे CCTV कॅमेरा आहे तो बरोबर घराच्या समोर आहे। त्यानंतर या ठिकाणी घराच्या समोर असणाऱ्या एका भिंतीवर म्हणजे जे केअरटेकरचं घर आहे त्या भिंतीवर एक कॅमेरा पाहायला मिळतोय आणि अगदी ज्या घराचा वरांडा आहे त्या वरांड्याला लागून हा तिसरा CCTV कॅमेरा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। जेव्हा हगवणे म्हणजे वैष्णवी हगवणेचे सासरे आणि तिचा पती शशांक हगवणे जेव्हा मारहाण करून एका लग्न कार्याला गेले आणि साधारणतः 1.5 तासालाही ते घरात परत आले, तेव्हा वैष्णवीने दरवाजा उघडला नाही। खरं तर वैष्णवी हा जो कॅमेरा आहे समोरचा, या कॅमेऱ्यात तिचा पती आणि सासरे बाहेर गेल्यानंतर या कॅमेऱ्यात ती वैष्णवी जी आहे ती रेकॉर्ड झालेली आहे। त्या कॅमेरामध्ये ते CCTV फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे। वैष्णवी ते बाहेर गेल्यानंतर लग्न कार्यासाठी बाहेर गेल्यानंतर वैष्णवी या दरवाजातून बाहेर आली। त्यानंतर या ठिकाणी मागं वैष्णवीच्या सासूची आई या ठिकाणी राहत होती, म्हणजे शशांक हगवण्याची आजी या घरामध्ये राहत होते। ते बाळ जे आहे लहान ते बाळ वैष्णवीने या ठिकाणी आणून दिलं आणि वैष्णवी पुन्हा या ठिकाणाहून पुढच्या दाराने आत गेले आणि नंतर साधारणतः तिने काही वेळातच गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती खरं तर समोर आलेली आहे। त्यानंतर हगवणे कुटुंब म्हणजे शशांक आणि त्याचे वडील आलेले दिसत आहेत आणि ते हे दार ठोठावत होते बराच वेळ। मात्र हे दार त्या वैष्णवीने उघडलं नाही। नंतर त्यांनी वैष्णवीला आवाज देण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय, मात्र तरीही हे दार उघडलं गेलं नसल्याने इथेच जवळ असणाऱ्या गोठ्यातून शशांकने पहार आणली। हा जो दरवाजा आहे तो त्यांनी तोडलेला होता आणि नंतर घरात गेल्यानंतर वैष्णवी जी आहे ती कुठेतरी मृत अवस्थेत ती आढळली होती आणि त्यानंतर खरं तर ही सर्व घटना जी आहे ती समोर आलेली आहे। खरं तर वैष्णवीचं माहेरचं घर पाहिलं तर आलिशान असा तिचा बंगलो आहे। आलिशान बागात ती राहत होती आणि तिने शशांकवर प्रेम केलं आणि नंतर खरं तर प्रेम आंधळं असतं असं म्हणतात। त्या प्रेमानंतरच ती खरं तर शशांकसोबत याच
बैठ्या घरात राहायला आली आणि याच ठिकाणी खरं तर पहिल्या दिवसापासून वैष्णवीचा छळ जो आहे तो सुरू झाला असं कुटुंबियांनी आरोप केल्याप्रमाणे वैष्णवीचा छळ या ठिकाणी पहिल्या दिवसापासून याच घरात जो सुरू झालेला होता आणि जे प्रेम कुठेतरी वैष्णवीने केलं होतं त्या प्रेमभंग तिचा लग्न करून आल्यानंतर पहिल्या दिवसापासून सुरू झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर हाच सर्व परिसर आहे ज्या ठिकाणी हे सर्व राजेंद्र हगवणे कुटुंब असेल किंवा सर्व कुटुंब या ठिकाणी राहत होतं. अगदी जी सुशील हगवणे यांची बायको आहे त्या सुशील हगवणेंच्या बायकोला सुद्धा याच मयुरी जगताप हिला सुद्धा ह्याच घरामध्ये मारहाण झाली होती आणि याच ठिकाणाहून खरं तर शशांक जो आहे तो मारहाण केल्यानंतर तिचा मोबाईल घेऊन पळाला होता आणि या ठिकाणी पाहिलं तर हा कोलाड पुणे महामार्ग आहे आणि त्या कोलाड पुणे महामार्गाच्या काहीच म्हणजे अगदी 50 मीटर आतमध्ये हे घर आहे. शशांक हगवणे जो आहे तो मयुरीला मारहाण केल्यानंतर याच रोडने पुढं पळत जाऊन समोर आपल्याला महामार्ग पाहायला मिळतो. हा पुणे कोलाड महामार्ग आहे जो चांदणी चौकपासून पुढे कोलाडपर्यंत जातो. या महामार्गावर तो पळत गेलेला होता. त्याचा CCTV सुद्धा याच शेजारी असणाऱ्या दुकानांमध्ये रेकॉर्ड झालेलं होतं आणि सर्व हगवणे कुटुंबाचं कृत्य जे आहे ते खरं तर आता हळूहळू या CCTV कॅमेऱ्यामुळे कुठेतरी समोर येताना पाहायला मिळते आणि खरं तर नाहक जीव कुठेतरी एका अवघ्या 23 वर्ष मुलीचा या सर्व प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता सर्व हगवणे कुटुंबाला सध्या पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. म्हणजे सासू ननंद आणि तिचा पती शशांक यांना 23 मेपर्यंत तर दीर आणि सासऱ्यांना 28 मेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली. आता या सर्व पोलीस कस्टडीनंतर तपासणीनंतर काय सत्य समोर येतं हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, मुळशी, पुणे.